नमस्कार मंडळी, बोट टॉक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण रायगाव विधानसभा मतदारसंघातील समस्या आपल्या भाग 4 ही एक सिरीज बघतोय आपण. यामध्ये आपला हा भाग 4था आहे, ज्यामध्ये आपण रायगाव मतदारसंघातल्या समस्या पाहतो. यामधलीच आजची एक समस्या महत्त्वाची समस्या आहे, जी आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींच्या संदर्भातली समस्या आहे. आपण माझ्या मागे काही स्क्रीनवरती बघत असाल फोटोज. हे फोटो बघण्या अगोदर आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बघितला पाहिजे. तो व्हिडिओ बघा. नक्कीच आपण या व्हिडिओमध्ये बघितली असेल, या येणाऱ्या पुरापासून या शेतीचं झालेलं नुकसान, ज्यासाठी एका पिकासाठी एका रोपट्यासाठी शेतकरी आमचा झगडतो, मेहनत घेतो आणि ते पीक सर्व जेव्हा पाण्याखाली जातं, जेव्हा त्याचं नुकसान होतं, याच्यापेक्षा दुःख हे एका आईला तिच्या मुलाच्या बाबत होतं, जर ते मूल एखादं दुःखी होत असेल तर. आणि तेवढंच दुःख एका शेतकऱ्याला होतं, जेवढी तो मेहनत त्याच्या पिकासाठी घेत असतो. तर अशाच प्रकारचं नुकसान मित्रांनो कळंब तालुक्यातील जोडमोहा या ठिकाणी झालेला आहे. यवतमाळ जिल्हा हा आमचा अगोदरच शेतकरी आत्महत्याग्रस्त हा जिल्हा, आणि त्यामध्ये कळंब हा तालुका अत्यंत मागास आणि आजही विकासांपासून कोसो दूर असलेला असा एक तालुका, जो रायगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. या मतदारसंघाअंतर्गतच अशा प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आता आपण या जे 3 शेतकरी आहेत आपले, या शेतकऱ्यांची एक प्रतिक्रिया बघूया. नमस्कार. मुक्काम पोस्ट जोडमा तालुका कळंब जिल्हा येतो. मी कैलास लिहिला. मागच्या वर्षी हाच दिवस 28 जुलै 2023 असाच पाऊस मागच्या वर्षी होता, आणि हा आजही 28 जुलै 2024. आणि विखे सरांनी मागच्या वेळेस ग्रामपंचायतला मीटिंग घेऊन सांगितलं होतं की बा आम्ही तुमचं नाल्याचं काम सरळीकरणाचं काम करून देऊ. त्यासाठी त्यांनी ठेकेदारसुद्धा नेमला होता, पण त्या कोण्या कारणास ते काम झालेलं नाही आहे. आणि आमच्या मागच्या वर्षीचे ना खरडल्याचे पैसे आलेले आहे आणि ना अतिवृष्टीचे पैसे आलेले आहे. त्यामुळं माझ्या शेतकरी बांधवांनी आमची थोडी आणि ते विखे सरांनी सुद्धा थोडीशी मदत तरी करावी, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. हॅलो, मी राजू लिल्ला रे जोडमा. आणि एकच विनंती आहे का गेल्या वर्षी चॉकलेट दिले नाही, ह्या वर्षीची चॉकलेट भेटा आम्हाला, हे विनंती आहे. आम्ही कोणाला तरी फोन लावून ठेकेदार आले 1,40,000 रुपयाचं काम केलं, असं केलं तसं केलं, ह्या चॉकलेट देत राहा. आणि लय धन्यवाद मानतो. आम्ही सरांकडून काय अपेक्षा करायची न सरांनी आमच्याकडून काय अपेक्षा करावी, बस हे गावकऱ्यांनी सांगावं. बस चॉकलेट देत राहा. आणखी अजून मीटिंग घेऊन घ्या. अगदी बरोबर, आपल्या सगळ्यांनी बघितलीच असेल ही प्रतिक्रिया या 3ही शेतकऱ्यांची. शेतकरी म्हणतात की याच दिवशी 28 जुलै 2023 रोजी या रायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक उईके यांनी या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की जो काही नाला होता, आज ज्या नाल्यातून किंवा ज्या नदीतून इतका सारा पूर जातोय, त्या नाल्याचं खोलीकरण करणार होते. आणि त्या खोलीकरण करून जर त्या नाल्याचं खोलीकरण केलं असतं असं त्यांनी आश्वासन दिलं होतं तेव्हा, जर आज रोजी ते खोलीकरण केलेलं असतं तर कदाचित हे जे आज त्यांच्या पिकांची नासधूस झाली आहे ही झाली नसती. मी म्हणतो हे आश्वासनं आपण देतात, कशासाठी देता नेमकं? म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला 2,000 रुपयामध्ये खरेदी केला आहे का? जे आपण किसान सन्मान निधी अंतर्गत 2,000 रुपये देता, इतर राज्य सरकार आपल्याला निधी देतं 2,000 रुपये, यामध्ये तुम्ही विकत घेतलाय का आम्हाला दर वर्षाला 12,000 रुपये देऊन? या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित करण्यासारखी गोष्ट आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही आत्महत्या करतो. का आत्महत्या करतो याचं संशोधन आपण करतात का? याचं संशोधन मुख्यतः या तुम्ही 12,000 रुपये वर्षाला न देता कन्स्ट्रक्टिव्ह जर काम आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी केलं आपण, तर तुम्हाला वर्षाला आम्हाला 12,000 रुपये देण्याची गरज नाही आहे. सरकार आणि आमचे लोकप्रतिनिधी, तुम्ही सातत्याने चर्चेत आहात. अशोक उईके आदरणीय,
लक्षात घ्या, ह्या गोष्टी सर तुम्ही अशी आश्वासने देत असाल आणि या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसाल. या अगोदर बघूया आपण, फक्त आमदार अशोक विखे यांनीच आश्वासन दिलेलं नाहीये. यापूर्वी या शेतकऱ्यांनी, या जोडमोहा या गावातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी, अनेक शेतकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली आहेत, ते आपण बघू शकता स्क्रीनवरती. त्यानंतर माननीय पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, माननीय खासदारांना निवेदन दिलेलं आहे. खासदार तर आमच्या निष्क्रिय होत्याच. माननीय आमदारांना निवेदन दिलं आहे आणि आमदार त्याही पलीकडे जाऊन त्यांनी आश्वासने दिलेली होती मागच्या वर्षी. याच दिवशी सांगतायत ते व्हिडिओमध्ये, याच दिवशी 28 जुलै 2023 रोजी आश्वासन दिलं होतं. मात्र त्याचं रूपांतर काय झालं तर अशा प्रकारे नुकसानीमध्ये झालं. हीच नुकसान फक्त जोडमोहा या गावापुरतं मर्यादित नाही आहे. हे नुकसान अनेक गावांमध्ये सातत्याने होत आहे आणि दरवर्षी होत आहे. मग या ठिकाणी मी विचारतील आमच्या विरोधी पक्षांना, त्यांनी आतापर्यंत का आवाज नाही उठवला या सर्व गोष्टींसाठी? राष्ट्रीय काँग्रेस यांना मी खरं जबाबदार ठरवेन. तुम्ही पुढचे पालक असणार आहात राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनो आणि नेत्यांनो. तुम्ही नक्कीच या अशा समस्यांवरती आवाज उठवायला पाहिजे आणि त्या विरोधामध्ये उभं व्हायला पाहिजे. आपण आदरणीय माजी शिक्षण मंत्री आणि तसेच राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतरावजी पुरके सरांचं एक आपण या ठिकाणी प्रतिक्रिया ऐकून घेऊया. मागील 5-7 दिवसापूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडत आहे, संततधार पाऊस पडत आहे. परिणामी नाले आहे, नद्या आहे, शेतं आहे, सगळे जलमय झालेले आहे. अशा स्थितीमध्ये हा जोडमोहाचा परिसर जो आहे, हा परिसर देखील पाण्याखाली आलेला आहे. आमच्या शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि मित्र, या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जाताना शासन जर आपल्या पाठीशी असेल, आमचे लोकप्रतिनिधी आमच्या पाठीशी असेल, तर निश्चित आमचे दुःख कमी होऊ शकतील किंवा आम्हाला दिलासा मिळू शकेल. आणि म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्या जोडमोहावासियांना की जेव्हा केव्हा असा पावसासारखा तडाखा बसतो तेव्हा तुम्ही सुद्धा संपर्कात राहिलं पाहिजे. किंवा ह्या साध्या अडचणी देखील आहेत त्या देखील लोकप्रतिनिधींशी बोलून आपण त्याचा निपटारा केला पाहिजे. पण अजूनही सुद्धा प्रचंड पाऊस येईल अशी मला खात्री आहे. किंवा अशा स्थितीत वरचं धरण जर झालं असतं, मला वाटतं कोणतं धरण आपले हे देवनाळ्याचं धरण जर झालं असतं, त्याच्या सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर झाल्या असतात, तर हा पाऊस किंवा हा पूर इकडे आला नसता. आणि म्हणून मला आशा, देवनाळ्याचं धरण जर झालं तर हा पावसाचा तडाखा कमी होऊ शकतो, पूर कमी होऊ शकतो. परंतु खोलीकरण आणि रुंदीकरण जर केलं तर शेतकऱ्याच्या जमिनी सुरक्षित होतील, पाणी संपूर्ण शेतामध्ये पसरणार नाही. अशा प्रकारची आम्हाला दक्षता घेणं गरजेचं आहे. माझ्या 1995 सालापासून पाहतो, जेव्हा जेव्हा या नाल्याला पूर येतो तेव्हा आजूबाजूचे सगळे घरं जलमय होतात, प्रचंड नुकसान होतं. त्यांना वेळोवेळी आम्हाला अनुदान द्यावं लागतं, पण त्यांनी मात्र होत नाही. त्यांना कायमस्वरूपी नदीच्या पासून थोडंसं दूर जर जर छानपैकी वसाहत जर केली तर निश्चित त्यांचा प्रश्न सुटू शकेल असं मला वाटतं. आजच्या घडीला हा जो पाऊस आहे, या पावसापासून यांना जर वाचवायचं असेल तर पुरामुळे नुकसान झालेल्या जमिनीचा तात्काळ मोबदला देणं, लवकर सर्वे करणं, पंचनामा करणं आणि यांना दिलासा देणं, या संदर्भात मी आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना आणि तहसीलदार महोदयांना मी सूचना करणार आहे. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी ही प्रतिक्रिया दिलीत आणि आम्ही आमच्याकडनं एक आशावादी आहोत आपल्यासाठी की आपण नक्कीच आमच्यासाठी अनेक चांगले उपक्रम घेऊन याल, अनेक चांगली कार्य आमच्यासाठी कराल. हीच एक आम्ही या ठिकाणी सदिच्छा बाळगू शकतो. नाहीतर आमचे सत्ताधारी जे आहेत ते सर्व निष्क्रिय झालेले आहेत. पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या मतदार बंधू आणि भगिनी हा नक्कीच चांगला निर्णय घेतील अशी या ठिकाणी आशा